माझा बाप देव. बेशुद्धावस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती. श्वास घेण्यास त्याला अवघड जात होतं. विष्ठा-मूत्र त्याने घातलेल्या कपड्यात केले असल्यामुळे अगदी त्याच्यातून दुर्गंध येत होता. त्याला तात्काळ खोलीत घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले होते. त्याच्या हृदयाचे ठोके रक्तदाब अतिप्रमाणात दर्शवित होता. पुढील उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आधुनिक मशीनद्वारा त्याच्या पूर्ण शरीराची हालचाल क्षणाक्षणाला कळत होती. जणू जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर थकलेले शरीर घेऊन तो तिथे झोपला होता. रक्त तपासणीचे कार्य तातडीने सुरू होते. कृत्रिम श्वास, सलाईन, विविध प्रकारचे इंजेक्शन त्याला मिनिटाला देत होते. बरेच प्रयत्न करूनही त्याची प्रकृती चिंताजनकच होती. त्यात त्याच्या रक्त तपासणीतही खूप काही दोष आढळून आले होते. रक्ताची कमतरता, किडनीच्या कार्यात अडथळा, पाण्याचे प्रमाण कमी, बरेच असे काही दोष दिसून येत होते. तसा तो ह्याच गावचा होता. मोलमजुरी करून त्यानं आपला प्रपंच थाटला होता. पण बघता बघता त्याने त्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गाला लावले होते. पत्नीच्या मृत्यूनंतर तो थोडा खालावला होता. मुलं सरकारी नोकरीला असल्यामुळे वेळोवेळी बदली होत असत. तसा तो कधी ह्या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे राहत असे. पण कालांतराने अधिक वृद्ध अवस्थेत स्वतःला सांभाळणे त्याला जमत नसे. चालताना त्याचा तोल जात असे. त्याला दमसुद्धा भरून येत होता. त्यामुळे तो एका जागेवर पडून राहत होता. सून, मुलगा नोकरीवर असल्याने बघता बघता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे. तरी तो स्वतःला कसाबसा सावरत असे. मुलाची बदली जिल्ह्यात झाल्याने आता त्याचे कुटुंब जिल्ह्यात स्थलांतर झाले होते. त्या अगोदरच दोघा भावात वडिलांना कोण सांभाळणार यावर वाद चालू होते. अशा स्थितीत राहत्या घरी एकट्याला सोडून स्वतःच्या संसाराचे स्थलांतर लहान मुलाने केले होते. त्याला वाटलं आपला मोठा भाऊ वडिलांना सोबत घेऊन जाईल, पण असं काही घडलंच नाही. 4 ते 5 दिवसांनी शेजाऱ्यांनी अचानक पाहिल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. ही सर्व हकीकत रुग्णालयाचे संमतीपत्र भरताना त्यांनी दाखल केलेल्या शेजाऱ्याला कर्मचारी भगिनींना सांगितली होती. बराच वेळ गेला तरी शेजाऱ्याशिवाय त्याच्या समाचाराला कोणी आले नव्हते. औषधाच्या जोरावर त्याने ती रात्र पार केली होती. सकाळच्या वेळी पण तो त्याच अवस्थेत होता. अर्ध मेलेलं जीवन मरणाच्या उंबरठ्यावर झोपलेला. सूर्य माथ्यावर येण्याच्या वेळेस त्याची दोन्ही मुले रुग्णालयात आली होती. डॉक्टरांसोबत वडिलांच्या तब्येतीची चौकशी त्यांनी केली होती. सर्व स्थिती चिंताजनकच होती त्या दिवशी. तरी दोघा भावात हमरीतुमरी ही चाललीच होती. रुग्णालयात त्यांच्याकडे कोण थांबणार, बिल कसं भरायचं या वायफळ गोष्टीत त्यांचा वाद निर्माण झाला होता. ज्या वडिलांनी उपाशी राहून मुलांचं संगोपन केलं होतं तीच मुलं आता वडिलांची जबाबदारी झटकत होते. सारी हकीकत मनाला कशी बोचत आहे हे त्यांना लक्षात येत होतं. स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर भाकर तो खाऊ घालत होता अन आता तीच मुलं स्वतः पोटभर खाऊन बापाला उपाशी मारत होते. कसा हा विचित्र भोग. बाप होण्याची ही शिक्षा. तिथे तो मरण्याची प्रतीक्षा करत बेशुद्ध अवस्थेत निजला होता अन देव असणारा डॉक्टर त्याला मृत्यूच्या दारातून जीवनाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होता. सारं कसं विचित्र वाटत होतं. त्या देवाची कीव येत होती अन नकळत पापणी ओली होत होती. मनात एकच प्रार्थना करत होतो, तू एकदा असा बाप होऊन पहा, नाहीतर देवा ह्याला मरण दे, देवा याला मरण दे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा. व्हिडिओ संपूर्ण बघा.